जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्लासनगर कहीं बनने वाला नहीं है। पहले बारिश परेशान, फिर खड्डे परेशान, फिर धूल परेशान, फिर म्यूनसिपालिटी परेशान। हर परेशानी से भरा हुआ देश है अपना उल्लासनगर। अमरनाथ हाईवे पे जाके देखो, जैसे साई बाबा क्रॉस करोगे मिट्टी का नामो निशान नहीं है, खड्डों का नामो निशान नहीं है। बदलापुर में जाके देखो, उल्लासनगर छोड़ के किधर भी चले जाओ, ज़्यादा दूर के गोवेली है, अपना टिटवाला गोवेली है। गोवेली में गाँव है अंदर, इतना टकाटा रास्ता हो गया है। ये क्या है उल्लास, कुछ मतलब नहीं है। हम लोग कुछ सोचते कि यहाँ से रहने के लिए तो है ही नहीं है, रहने के लिए नहीं है। काम धंधा करो और जाओ घर पे, रहने लायक नहीं है। क्यों ऐसा क्यों लग रहा है? देखो ना वातावरण यहाँ का, धूल मिट्टी प्रदूषण, हर आदमी पर हमको आता अंदर से ऐसा जल लगता ना, फालतू यहाँ पे रहते हम लोग। दिवाळी आणि दसऱ्यासारखा सण आहे। नेहरू चौक ते फॉरवर्ड लाईन हा मेन रस्ता आहे। या रस्त्याने मार्केटमध्ये वाहतूक होत असते, सातत्याने याच्यावर गर्दी असते। परंतु सणासुदीच्या काळामध्ये या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते। आत्तापर्यंत या रस्त्याबाबत अनेक तक्रारी झाल्यात, अनेक आंदोलनं झाले। त्याच्यानंतर काय प्रशासन डागडुजी करतं, काय खडी माती आणून टाकतं, परंतु ती जास्त वेळ टिकत नाही। प्रशासनाने कॉन्क्रीट रस्ता कसा बनेल किंवा चांगला रस्ता या शहरवासियांना कसा देता येईल याच्यासाठी प्रशासन तयारच नाही आहे। प्रशासन झोपेचं सोंग घेतंय। आज या रस्त्यावर जर बघितलं तर 1-1 फुटाचे 9-9 इंचाचे 8-8 इंचाचे खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यातनं सगळी वाहनं जात आहेत। लोकांना कमरेचे आजार होत आहेत, रोज छोटे मोठे अपघात होत आहेत, लोक दुखापत होते, हातपाय तुटत आहेत। परंतु प्रशासनाला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। प्रशासन मस्त आहे, त्यांना काय आहे त्यांचं व्यवस्थित चाललंय, त्याच्यामुळे प्रशासन मस्त एसीत बसून काम करते। मुळामध्ये ज्या ठेकेदाराला 2,35,00,000चा निविदा दिली आहे, त्यांनी पाऊस थांबल्यानंतर या रस्त्याचे पोर्टल भरणे बंधनकारक होतं। परंतु आज एवढे दिवस पाऊस थांबून सुद्धा ठेकेदार या रस्त्यावर फिरकायला सुद्धा तयार नाही आहे। माझ्यामध्ये शहरातले अनेक रस्ते आहेत, त्या रस्त्यावर सुद्धा आजपर्यंत ठेकेदार गेला नाही आहे। ठेकेदार कुठे माहीत नाही, महापालिका प्रशासन कुठे माहीत नाही। म्हणजे चाललंय काय, नमकी निविदा दिली आहे की नाही दिली आहे, ठेकेदार काम करणार आहे की नाही करणार आहे, याला ठेकेदाराला जॉब कोण विचारणार आहे। या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर बघितली तर उल्हासनगरच्या शहरातील नागरिकांना खड्ड्यात घालण्याचं काम महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी करतात असा आमचा आरोप आहे। मनसेची भूमिका लवकरच तुम्हाला कळेल। महापालिका आयुक्तांची आम्ही वेळ मागतोय। गेल्या आठवड्याभर आयुक्त कुठे MMRDला होत्या, कुठे मंत्रालयात होत्या, कुठे DPDCच्या मीटिंगला होत्या, अनेक ठिकाणी त्याही थांबत नाही आहेत महापालिकेत। जेव्हा त्या आम्हाला समोरासमोर भेटतील तेव्हा आम्ही त्यांना विचारू की नेमकं करायचं काय, रस्ते बनवायचेत की नाही बनवायचेत, शहर सुधरवायचं की नाही सुधरवायचं, आणि नेमका आलेला निधी आज करोडो रुपये आलेत, ते करोड रुपये कुठे गेले। आज जवळपास 1000 करोडच्या वर रस्त्यासाठी पैसे आले होते। अनेक रस्त्यांची कामं चालू आहे, जी कामं सुरू आहेत ती निकृष्ट दर्जाची आहेत। जो ब्लॉक 350चा भरला पाहिजे तो 250चा भरला जातोय। MMRD म्हणते महापालिका, महापालिका म्हणते MMRD, कुणाचं कुणावर नियंत्रण नाही आहे। कारण ठेकेदार म्हणतो मी त्यांना पैसे दिलेत, मी त्यांचं ऐकणार नाही। त्यामुळे भ्रष्टाचार बरबटून चाललाय, आरोप होत आहेत। महापालिका प्रशासन आणि MMRD प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे। आणि जे नागरिक वारंवार अभय योजना लावून ज्या नागरिकांच्या खिशातनं तुम्ही पैसे काढताय त्या नागरिकांना कुठल्याही मूलभूत सुविधा देण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात। तुम्ही फक्त नागरिकांच्या खिशातले पैसे काढता, ते लुटता, ठेकेदारांचे बिलं देता, परंतु त्यांना कुठलीही सुविधा प्रशासनाकडनं मिळत नाहीये। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।